नमस्कार. माता जिजाऊ, माता रमाई यांना त्रिवार वंदन. आज व्यासपीठावर उपस्थित असलेले सर्वच शिवसेनेचे शिलेदार, इच्छुक उमेदवार आणि संपूर्ण आज जनसागर आज इथे आला ते माझे सर्व शिवसैनिक. खरंच खूप आनंदाची गोष्ट आहे. या संपूर्ण बदलापूरमध्ये एक भगवं वातावरण आहे आणि आपण सर्वीकडे जर बघत असाल तर आपल्या शिवसेनेचे सर्व उमेदवार चांगल्या प्रकारे काम करतात आणि चांगल्या मताने ते निवडून येतील याची मला संपूर्ण शाश्वती आहे. वामनदादांना एवढं सांगतो तर आपण विकासाची कामं करतच असतो. शिवसेनेची ही शैलीच आहे. का प्रश्न पाण्याचा असू दे का रक्तदानाचा असू दे, शिवसेना नेहमीच अग्रेसिव्ह असते काम करण्यासाठी पुढे. आम्ही सुद्धा आमच्या प्रभागामध्ये काम करत असताना, लोकांचे प्रश्न सोडत असताना आम्ही कुठल्याच व्यक्तीला नाही हा शब्द बोलत नाही. कारण शिवसेनेची शिकवणच आहे, ही संस्कृती आहे. तर आपण कोणी असू दे त्यांचे आपण प्रश्न सोडवले पाहिजेत. कारण तोच खरा शिवसैनिक असतो. जर कोणाचे प्रश्न सोडवले नाही तर शिवसैनिकाला झोप लागत नाही. तो कधी त्याला असं होतं का मी ह्या व्यक्तीचे ज्याला गरज आहे, जे गरजूंचे मी प्रश्न सोडत नाही, तोपर्यंत त्याला झोप लागत नाही. खऱ्या अर्थाने खरंच आज आपल्या बदलापूरमध्ये या महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब आज इथं उपस्थित राहणार आहे. आम्हाला खूप आनंद होतोय. या 4-5 दिवसापूर्वी शिंदे साहेबांनी स्वतः फोन करून माझी धर्मपत्नी शीतल राऊत ही जेव्हा बिनविरोध झाली त्यावेळी त्यांनी शुभेच्छा दिल्या. इतक्या छोट्या कार्यकर्त्याला पण सुद्धा शिंदे साहेब ओळखत असतात. हीच खरी शिवसेनेची शिस्त आहे. रोज खरा शिवसेनेचा मान सन्मान आहे. दादा वामनदादा गेले का? माझ्या वार्ड क्रमांक 17 आहे. आता 17 मध्ये थोडीशी गुंडशाहीचं वातावरण निर्माण करतोय. पण मला त्यांना एकच सांगणं आहे का माझ्या गाडीचा नंबर 12-13 आहे. माझ्या नांदाला जर लागले तर तुमचे 12 नक्कीच वाजवले जाईल. आणि तुम्ही मला साथ दिली तर फिर प्रवीण भाऊ 13 आहे. खऱ्या अर्थाने लोकशाहीप्रमाणे ही निवडणूक झाली पाहिजे. संविधानाच्या चौकटीत राहून ही निवडणूक झाली पाहिजे. जनता जनार्दन आहे. जो जनता जनार्दन ज्यांना कबूल देईल तो आपण स्वीकारला पाहिजे. आणि जनता या शिवसेनेच्या बाजूने कबूल देईल याची मला शाश्वती आहे. वामनदादा इथं नाहीत आणि संपूर्ण शिवसैनिक आहे. मला त्यांना सांगणं आहे, आली रे आली, आता आमची बारी आली. पुन्हा आता इथे उभे असताना आपल्याला माहित आहे का फेब्रुवारी महिन्यामध्ये भीमोत्सव होतो आणि भीमोत्सवाला सुद्धा अशीच मोठ्या प्रमाणात गर्दी असते. सर्वांनाच बोलायचं आहे आणि साहेब सुद्धा आता येतात. तत्पूर्वी सर्व शिवसैनिक आमच्या शिवसेनेला चांगला प्रतिसाद आहे. आमची वीणावहिनी नगराध्यक्षासाठी उभी आहे. शिवसेनेसमोरील धनुष्यबाणासमोरील बटन दाबतील आणि आमच्या वीणावहिनींना आणि सर्व शिवसैनिकांना प्रचंड बहुमताने निवडून देतील हीच शाश्वती मनात बाळगतो. योच आत्मविश्वास मनात बाळगतो आणि इथंच थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय शिवराय. धन्यवाद प्रवीणजी राऊत साहेब. ज्या ठिकाणी नुकताच आजच्या सभेच्या ठिकाणी उपस्थित झालेले कल्याण जिल्हा प्रमुख आदरणीय गोपालजी लाडगे साहेब आपले मनपूर्वक स्वागत. आणि कल्याण ग्रामीणचे आमदार आदरणीय राजेजी मोरे साहेब आपलेही बदलापूर शिवसेना शहर शाखेच्या वतीनं मनपूर्वक स्वागत. या ठिकाणी बदलापूर शिवसेनेचे गटनेते आदरणीय श्रीधरदादा पाटील साहेबांना मी विनंती करेन की आपण आपल्या बदलापूरच्या या तमाम शिवसैनिकांना आपण संबोधित करायचे. सर्वांना नमस्कार. व्यासपीठासमोरील सर्वच प्रमुख अतिथी मतदार बंधू आणि भगिनींनो, त्याचबरोबर
वरील सर्व आमचे शिवसेनेचे पदाधिकारी, शिवसेनेचे उमेदवार, आमच्या शिवसेनेच्या नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार मीनाताई वामन म्हात्रे, सन्माननीय शहर प्रमुख वामनदादा म्हात्रे, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या या निवडणुकांचा प्रचार आता अंतिम टप्प्यात आलेला आहे. रोज वेगवेगळ्या भागात सभा होत आहेत, आरोप प्रत्यारोप होत आहेत, विकासाचे दावे प्रतिदावे करण्यात येत आहेत. पण तुम्ही या ठिकाणी काही मुद्दे मांडणार आहे, किमान त्या मुद्द्यांची चर्चा या निवडणुकीत झाली पाहिजे. शिवसेना शहर प्रमुख वामन म्हात्रे यांच्या नेतृत्वाखाली आम्ही सर्व प्रभागातील उमेदवार या ठिकाणी निवडणूक मोठ्या ताकदीने लढवत आहोत. जगातील सर्वात मोठ्या पक्षासमोर जगातील एक कडव्या कार्यकर्त्यांचा म्हणजे शिवसेनेचा पक्ष ही निवडणूक लढवत आहे. आम्ही काय कामं केली याचा उहापोह आम्ही करत आहोत. पण तुम्ही या ठिकाणी सांगू इच्छितो, मागच्या 5 वर्ष निवडणुका झालेल्याच नव्हत्या. त्या काळात शिवसेनेच्या सर्व कार्यकर्त्यांनी वामन म्हात्रे यांच्या नेतृत्वाखाली आदरणीय उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब यांच्या माध्यमातून बदलापूर शहराच्या साठी मोठा विकास निधी आणून मोठ्या प्रमाणात विकास घडवला. महायुतीतील सर्व पक्ष या ठिकाणी निवडणूक लढवत आहेत. एकमेकांच्या विरोधात निवडणूक लढवत असताना कुठेतरी दावे प्रतिदावे करण्यात येत आहेत. मी या ठिकाणी सर्व महायुतीच्या घटक पक्षांचा आदर करतो, परंतु काही मुद्दे या ठिकाणी आपण विचारात घेतले पाहिजेत. शिवसेनेला हा बदलापूर कशा प्रकारे हवा आहे याचा सुद्धा उल्लेख या ठिकाणी झाला पाहिजे. काही महत्वाचे मुद्दे आहेत. आपण शिक्षणाबद्दल बोलायला पाहिजे. आज जर आपण विचार केला तर मी म्हणेन बदलापूर शहराची तुलना कुठे अंबरनाथ, डोंबिवली किंवा नवी मुंबई बरोबर न होता कुठेतरी आपण आपला कॅनव्हास मोठा केला पाहिजे. जर बदलापूर शहर कसं असावा तर बदलापूर शहर अमेरिकेतल्या एखाद्या 4 लाख लोकसंख्येचा शहर जेव्हा अमेरिकेचा असेल तो कसा असेल, तर युके मधला किंवा प्रगत देशांमधील बदलापूर शहर कसं असेल. जर अमेरिकेमधील एखाद्या शहरात शिक्षण व्यवस्था जशी असेल तशी शिक्षण व्यवस्था बदलापूर शहरात आहे का, तर त्या ठिकाणी त्या दिशेने आपण वाटचाल करत आहोत का, आणि त्या पद्धतीने वाटचाल करण्यासाठी आपल्याला कुठली पावलं उचलायला पाहिजेत. आज जर आपण बघितलं तर प्रगत देशामध्ये प्रायव्हेट शाळांपेक्षा सरकारी शाळांमध्ये ऍडमिशन घेण्यासाठी प्राधान्य दिलं जातं. दिल्लीमध्ये अशा प्रकारचा प्रयोग केला गेला आणि अतिशय चांगल्या शाळा बनवण्यात आल्या. मी या ठिकाणी जाणीवपूर्वक तुम्हाला आश्वासन देतो की शिवसेनेने त्या दृष्टीने आम्ही पावलं उचलण्याचा प्रयत्न करू. आज पर्यावरणाबद्दल बोलायचं झाल्यास मध्येच एक बातमी आली होती की बदलापूरच्या हवेचा स्तर कुठेतरी ज्या प्रदूषणाचा टक्का वाढत आहे, कदाचित धुळीमुळे वाढत असेल, कदाचित MIDCच्या जी रसायनं सोडली जातात, धूर जो सोडला जातो त्याच्यामुळे वाढली असेल, तर त्यासाठी सुद्धा काम करण्याची राजकीय पक्षांनी सुद्धा तयारी ठेवली पाहिजे. या शिवसेना जेव्हा सत्तेत येईल तेव्हा आम्ही त्याची जबाबदारी घेऊन या शहराचं पर्यावरणाच्या रक्षणासाठी काम केलं पाहिजे आणि निश्चितपणे आम्ही ते करू. आरोग्याबद्दल बोलायचं झाल्यास आज मी या ठिकाणी आवर्जून उल्लेख करेन, बदलापूर हा 4 लाख लोकसंख्येचा शहर झालेला आहे आणि अशा वेळेला अनेक लोकांची परिस्थिती बिकट असते. अनेक योजना असतात, महात्मा फुले योजना असो किंवा अन्य काही योजना असो. शिवसेना वैद्यकीय मदत कक्ष अतिशय प्रभावीपणे काम करत आहे. आमचे तुकाराम म्हात्रे या ठिकाणी बसलेले आहेत. अतिशय चांगल्या पद्धतीने ते वैद्यकीय मदत कक्ष चालवत आहेत. अनेक लोकांना अनेक सर्जरी करता किंवा एक अशा कठीण अशा आजारांसाठी सुद्धा त्या माध्यमातून मदत करण्यासाठी शिवसेना तत्पर आहे. मगाशी वरूनने सांगितलं
की कोविड काळामध्ये शिवसेनेने अतिशय चांगल्या पद्धतीने काम केलं. तुम्ही अतिशय त्याबद्दल तुम्ही ऐकलं असेल, बघितलं असेल. इथं सर्व पक्षाचे नेते ज्या वेळेला त्या ठिकाणी काम करत नव्हते, त्यावेळेला शिवसेनेचे हे सर्व शिलेदार रस्त्यावर उतरून काम करत होते. आमच्या वीणाताई म्हात्रे ज्या नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार आहेत, त्यांच्या माध्यमातून या बदलापूर शहरात अन्नछत्र उभारण्यात आले होते. अनेक लोकांना, अनेक गरजूंना त्या ठिकाणी अन्नदान केले होते. या उल्लेख यासाठी करतोय की खरोखरच या गोष्टी पुरेशा आहेत का? तर या ठिकाणी वामनदादा म्हात्रे यांच्या उपस्थितीत मी या ठिकाणी सांगू इच्छितो, आज अनेक लोकांना वैद्यकीय समस्या आहे. शासन त्यांच्या स्तरावर काम करत आहे, पण कुठेतरी या ठिकाणी व्यापक स्वरूपात काम होण्याची गरज आहे. बदलापूरचं ग्रामीण रुग्णालय किंवा आमचं नगरपालिकेचं दुबे रुग्णालय, त्या ठिकाणी कुठेतरी सेवा वाढवण्याचं काम झालं पाहिजे. एक डायग्नोस्टिक सेंटर असो, आज कुठेही गेला तुम्ही हॉस्पिटलला गेला तर स्कॅनिंग करायला सांगतात. 5,000, 10,000 रुपये त्या स्कॅनिंगसाठी लागतात. आमच्याकडे जेव्हा लोक येतात, एखादा गरजू येतो, त्यावेळेला आम्ही त्यांना मदत करत असतो. परंतु हे पुरेसं आहे का? माझं असं म्हणणं आहे, तुकारामजी, तुम्ही याच्यात व्यापक स्वरूपात काम केलंय, परंतु लोकांना आपल्याकडे यायलाच नाही पाहिजे अशा प्रकारची यंत्रणा शासनातर्फे, नगर परिषदेतर्फे आपण केली पाहिजे. ते पीपीपी तत्वावर असो किंवा अन्य कोणत्या तरी योजनेखाली, परंतु लोकांच्या ब्लड पासून ते स्कॅनिंग पर्यंत कुठेतरी अत्यंत अल्प दरात करण्याची व्यवस्था या नगर परिषदेच्या माध्यमातून करण्याची गरज आहे. चांगलं हॉस्पिटल होण्याची गरज आहे. आज तर मी म्हणजे हॉस्पिटलचे बिल आणि जर बघितले तर खरोखरच परिस्थिती खूपच बिकट आहे. अशा वेळेला शिवसेनेने आपल्या अजेंड्यावर बदलापूरमध्ये चांगल्या पद्धतीचं हॉस्पिटल बनवण्यासाठी प्रयत्न केले पाहिजेत आणि निश्चितपणे आम्ही ते करू. मी फक्त या कल्पना मांडलेल्या आहेत. कुठेतरी किमान या निवडणुकीच्या वातावरणात याच्या चर्चा झाल्या पाहिजेत आणि ज्या गोष्टीच्या चर्चा होतात त्याच्यावर निश्चितपणे कुठेतरी भविष्यात मार्ग दिसत असतो. रोजगारावर या ठिकाणी चर्चा झाली पाहिजे. बेकारी वाढत आहे. 4 लाख लोकसंख्येचं शहर आहे. जेव्हा आम्ही प्रचाराला जातो तर ते बोलतात, बाबा तुम्ही काय नोकऱ्या लावल्या का? आज नोकऱ्या लावणे काही सोपी गोष्ट नाही. पण या ठिकाणी मी एक गोष्ट आवर्जून बोलू इच्छितो. जर आपण बदलापूरच्या एमआयडीसीत फिरलो तर त्या ठिकाणी 50% पेक्षा जास्त कंपन्या बंद पडलेल्या आहेत. त्याचं आत्मपरीक्षण केलं पाहिजे. मी या ठिकाणी उल्लेख करतो, एक चीनचं उदाहरण सांगतो. एक गोष्ट वाचण्यात आली, त्या चीनमध्ये एखादा एरिया असतो किंवा एखादी एमआयडीसीचा भाग असतो. समजा बदलापूर, चीनचं एखादं बदलापूर शहर आहे आणि त्या बदलापूर शहरामध्ये चीनचं बोलतो, त्या ठिकाणी एमआयडीसी आहे. त्या ठिकाणी एक प्रोडक्शनची निर्मिती होत असते. ती निर्मिती एखादा व्यावसायिक करत असतो. पण मी त्या ठिकाणची जी स्थानिक स्वराज्य संस्था आहे, त्या ठिकाणचे जे शहर चालवणारे आहेत, ती मंडळी त्या कंपनीचं प्रोडक्ट कसं विकलं जाईल, त्याची विक्री कशी वाढेल याच्यासाठी प्रयत्न करत असतो. पण कुठेतरी भारतातली शहरं बघितली तर कुठेतरी एमआयडीसीला वाल्यांना, कंपनीच्या मालकांना कुठेतरी त्रास देण्याचा या ठिकाणी प्रयत्न अनेक मंडळांकडे होतो. कुठेतरी त्यांना प्रोत्साहित केलं पाहिजे. त्यांचा व्यापार उद्योग वाढवण्यासाठी प्रयत्न केले पाहिजेत, जेणेकरून त्यांचा व्यापार वाढेल आणि या शहरात रोजगार निर्मिती. 50% जे कंपन्या बंद आहेत ते जास्तीत जास्त सुरू झाल्या पाहिजेत. काहीतरी या उर्वरित कंपन्या सुद्धा गुजरातला गेल्याशिवाय राहणार नाही. अनेक वेळा बोललं जातं की ज्या नगरपालिकेच्या निवडणुका आहेत त्या वॉटर मीटर गटरवर लढवल्या जातात. गेला तो काळ वॉटर मीटर गटरचा. आता कुठेतरी वेगळ्या पद्धतीचे विचार व्हायला पाहिजे. आज पाण्याबद्दल बोललं जातं, पण मी तुम्हाला सांगू इच्छितो, वामन म्हात्रे यांच्या माध्यमातून, एकनाथ शिंदे साहेब यांच्या माध्यमातून या बदलापूर शहरासाठी 240 कोटीची योजना मंजूर झाली. ठीक आहे, योजना मंजूर झाली, काहीतरी टप्प्यावर पाणी मिळेल. पण मी तुम्हाला सांगू इच्छितो, आज 4 लाख लोकसंख्येचं शहर आहे. पुढच्या 10 वर्षात लोकसंख्या किती होईल? आज
प्रति व्यक्ती प्रतिदिन किती लिटर पाणी लागतो? समजा 125 लिटर पाणी पकडलं तर अमुक MND पाणी हा आजच्या दिवशी लागतो. तर 10 वर्षानंतर ही लोकसंख्या एवढी होईल आणि 10 वर्षानंतर या लोकसंख्येला किती पाणी लागेल याचं कुठेतरी चर्चा झाली पाहिजे, याचं कुठेतरी नियोजन झालं पाहिजे. आजची व्यवस्था अशी आहे की आज पाणी येतो ना, बस भविष्यात काय होईल त्याचा कोणीही विचार केला जात नाही. तर त्याचा विचार करून या बदलापूर शहरासाठी स्वतंत्र असं धरणाची आवश्यकता आहे. वामनदादा त्यांच्या भाषणात बोलतीलच, पण मी दुर्दैवाने एक बोलू इच्छितो, ते या बदलापूर शहराच्या हक्केच्या अंतरावर असलेलं एक भोज धरण आहे. तिथे तुम्ही जर गेला असेल कोंडेश्वरच्या इथे, त्या धरणाचा एक थेंब सुद्धा पाणी वापरात येत नाही. त्या पाण्याची वाफ होऊन निघून जाते आणि आम्ही या ठिकाणी निवडणुका लढवत आहोत. म्हणजे आम्ही सर्वांनी आत्मपरीक्षण केलं पाहिजे. सर्वच नेत्यांनी, मी या ठिकाणी मला कोणावर टीका करायची नाही, मला महायुतीच्या सर्व घटक पक्षांचा आदर करायचा आहे. फक्त मी काही खंत बोलून दाखवतो. शिक्षण, आरोग्य, रोजगार, पर्यावरण, पाणी झालं. आज विजेचं बोलायचं झालं. तुम्ही खुश आहात का विजेच्या बद्दल? तर आज ती सुद्धा व्यवस्था आहे. 5 वर्षापूर्वी प्रत्येक व्यक्ती किती वीज वापरत होता? प्रत्येकाच्या घरात कोणाकडे 10 वर्षापूर्वी एसी नव्हती. आज तुमच्या बेडरूम मध्ये एसी आलेली आहे. भविष्यात तुमच्या हॉलमध्ये सुद्धा एसी आहे आणि लोकसंख्या सुद्धा वाढतीये. तर ही विजेची निर्मिती कशी होते? तर वीज हायड्रो पॉवर प्लांट मधनं मिळते, वीज थर्मल पॉवर प्लांट मधनं मिळते, वीज तुमची ऍटॉमिक एनर्जी मधनं मिळते, वीज तुमची जी अपरंपरागत ऊर्जा स्त्रोत आहे म्हणजे सोलार वगैरे त्याच्या माध्यमातून मिळते. धरणं बनत नाही, लँड ऍक्विजिशनचे वगैरे अनेक प्रॉब्लेम आहेत. धरणं बनत नाही, कोळशेचे खाणी काही सापडणार नाही. ऍटॉमिक एनर्जीवर आपल्याला फोकस करावा लागणार आहे. अपरंपरागत म्हणजे सोलार व्हीलरची विद्युत आपल्याला उपयोगी नाही म्हणण्यापेक्षा ती खूपच खर्चिक आहे. मी फक्त या चर्चा घडवतोय. किमान या निवडणुकीत तुम्ही प्रश्न विचारला पाहिजे, त्या चर्चा घडल्या पाहिजेत. ह्या सर्व या पुढच्या 10 वर्षात वीज किती लागेल, त्याच्यासाठी काय तुमच्याकडे उपाययोजना आहे याची विचारणा झाली पाहिजे. आणि निश्चितपणे आम्ही आग्रहीपणे शिवसेना नेतृत्वाकडे ह्या गोष्टीची चर्चा घडवण्यासाठी प्रयत्न करू. या दृष्टीने काम करण्यासाठी निश्चितपणे प्रयत्न करू. 2च मुद्दे घेतो मी. संपूर्ण जगाचा जर विचार केला तर त्या ठिकाणी मानवी विकास निर्देशांक नावाची एक मापक आहे. त्या मापकामध्ये एखाद्या देशामध्ये एखाद्या व्यक्तीला पाणी किती चांगला मिळतो, हवा किती चांगली मिळते, त्याची उत्पन्नाचा स्रोत काय, त्याला भ्रष्टाचाराला सामोरं जावं लागतं का नाही, या सगळ्या गोष्टीचा जर विचार केला, अशा 150-200 देशाचा जर सर्वे केला तर भारताचा क्रमांक 135-36 वर लागतो. म्हणजे कुठेतरी आपण लांबच्या रांगेत आहेत. तर तो जवळ आणण्याकरता आपण सर्वांनी प्रयत्न केला पाहिजे. हॅपीनेस इंडेक्स एक मापक आहे. म्हणजे तुम्ही तुमचं जीवन जगताना तुम्ही आनंदी आहात का याचं तुम्ही आत्मपरीक्षण करा. स्कॅन्डिनेव्हियन कंट्रीज आहेत. वामनदादा आमच्या जगात फिरत असतात. स्वीडन, नॉर्वे, ग्रीनलँड वगैरे या सर्व देशांचा हॅपीनेस, जगातील सर्वात आनंदी देश ते आहेत. अमेरिका सुद्धा आनंदी नाही. तर त्याचे सुद्धा काही पॅरामीटर आहेत. त्या पॅरामीटर उंच करण्याचं काम या नगरसेवकांच्या माध्यमातून झालं पाहिजे. मी अनेक ठिकाणी आमच्या प्रभागात सुद्धा बोलत असतो की नगरसेवकाची जबाबदारी ही प्रभाग त्या ठिकाणी त्याचे रस्ते झाले पाहिजे, पाणी मिळाले पाहिजे, लाईट मिळाली पाहिजे. त्याबरोबरच त्या प्रभागाची संस्कृती टिकवण्याचं काम केलं पाहिजे. संस्कृती त्या ठिकाणी त्या प्रभागातल्या अँटी सोशल एलिमेंट्सना रोखण्याचं काम केलं पाहिजे. मी या ठिकाणी सांगू इच्छितो, तुम्ही किती श्रीमंत असाल, तुम्ही किती शिकलेले असाल, परंतु तुमची मुलं जेव्हा घडतात तेव्हा ते सभोवताली तुमच्या कसं वातावरण आहे तुमच्या भागात, त्या भागाच्या वातावरणात तुमची मुलं घडत असतात आणि तो चांगलं आणि ती संस्कृती चांगली टिकवणं वातावरण निर्माण करण्याचं काम त्या ठिकाणी नगरसेवकांनी केलं पाहिजे. मी या ठिकाणी तुम्हाला आश्वासन देतो की शिवसेनेचे नगरसेवक त्या ठिकाणी अशा प्रकारचं संस्कृती जपण्याचं काम निश्चितपणे करेन. मी या ठिकाणी तुम्हाला जाणीवपूर्वक उल्लेख करेन की आमच्या वीणाताई म्हात्रे या नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार आहेत. वामन म्हात्रे ही निवडणुकीची लढवण्यास इच्छुक नव्हते. म्हणजे मी शहर प्रमुख आहे, माझे काही उमेदवार आहेत,
तर त्यांनी मला सांगितलं होतं की निवडणूक ही नगराध्यक्ष पदाची तू लढव, परंतु मी ती नाकारली. म्हणजे माझ्या पत्नीला त्यांनी ऑफर केली होती, पण मी त्यांना सांगितलं की तू ही निवडणूक लढव. कदाचित तुझ्या घराणेशाहीचा आरोप होईल, पण लोक बोलत असतात, परंतु तू तुझं जीवन या ठिकाणी लोकांना अर्पण केलेलं आहे. 24/7 योजनेखाली तू लोकांसाठी उपलब्ध असतो आणि अशा वेळेला तुझा त्या हक्क आहे. तेव्हा या बदलापूर शहराचा विकास करायचा असो तेव्हा तू त्या ठिकाणी विकास करण्यासाठी पुढे असतो. ज्या वेळेला बदलापूरवर संकट ओढवतं, ते कोविडचं असो, महापुराचं असो, जेव्हा जेव्हा या बदलापूरवर संकट कोसळली त्यावेळेला या संकट काळात शिवसेना शहर प्रमुख वामन म्हात्रे यांच्या माध्यमातून यांच्या नेतृत्वाखाली शिवसेना त्या ठिकाणी रस्त्यावर उतरून काम करत होतो. अशा वेळेला आणि त्यावेळेला आमच्या वीणाताई म्हात्रे सुद्धा प्रत्येक कामात त्या ठिकाणी त्यांच्यावर पडद्यामागची भूमिका त्या वठवत असतात. त्यांनी एक प्रभागाचं नेतृत्व केलेले. प्रभाग क्रमांक 36च्या त्या नगरसेविका होत्या. अतिशय चांगल्या पद्धतीने त्यांनी त्या प्रभागात काम केलेलं आहे. आपण आजही मगाशी वरूनने सांगितलं का काही नगरसेवक बोलतात आमच्या प्रभागात येऊन बघा. मी तर म्हणेन तुम्ही वीणाताईंच्या प्रभागात जाऊन बघा. अतिशय चांगल्या पद्धतीने त्या ठिकाणी त्यांनी त्या प्रभागाचा विकास केलेला आहे. तर मी या ठिकाणी तुम्हाला आवाहन करेन की आपण सर्वांनी शिवसेनेच्या उमेदवारांना, त्याचबरोबर आमच्या नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार वीणाताई वामन म्हात्रे यांच्या धनुष्यबाण चिन्हासमोरील बटन दाबून तुम्ही प्रचंड मताधिकारी विजयी कराल अशी या ठिकाणी अपेक्षा बाळगतो आणि थांबतो. धन्यवाद. धन्यवाद श्रीधरदादा पाटील.